15 वर्षानंतर सोलापूरकरांचं मुंबईकडे हवाई उड्डाणाचं सफर आज पूर्ण होतंय। खरं तर मागच्या 15 वर्षांपासून सोलापूर मुंबई विमानसेवेची प्रतीक्षा जे ती सोलापूरकर करत होते आणि त्यासाठी वेगवेगळे आंदोलन मोर्चे देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ते स्वप्न आज पूर्ण होताना पाहायला मिळते। खरं तर 2025 हे वर्ष सोलापूरच्या विमानसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणावे लागेल, कारण याच वर्षातल्या जून महिन्यात सोलापूर गोवा विमानसेवा देखील सुरू झाली आणि त्यानंतर आता सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू आजपासून विमानसेवा सुरू होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या विमानसेवेचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती सोलापूर विमानतळावरती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर विमानतळाच्या परिसरामध्ये भव्य असं पेंडॉल जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे। जवळपास 2000 लोक बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। खरं तर 1948 साली सोलापूरच्या होडगी रोडवरती विमानतळाची उभारणी करण्यात आलेली होती, मात्र त्यानंतर हे विमानतळ कार्यान्वित नव्हतं। 2009-10 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून किंगफिशर कंपनीनं सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू केली होती, मात्र अवघ्या 1.5 वर्षातच सोलापूर मुंबई विमानसेवा ही किंगफिशर कंपनी डबघाईला आल्यानं बंद पडलेली होती। त्यानंतर सातत्यानं सोलापूरच्या या होडगी रोड विमानतळावरनं विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी जी आहे ती सोलापूरकरांची होती, मात्र त्याला यंदाच्या वर्षात यश आलं। ते सुरुवातीला सोलापूर गोवा फ्लाय 91 या कंपनीनं सुरू केली आणि त्यानंतर आता स्टार एअर या कंपनीद्वारे सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू अशा 2 विमानसेवा ज्या आहेत ते सुरू होताना पाहायला मिळते। त्यामुळं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून दिवाळी भेट जी आहे ती सोलापूरकरांना मिळते असं म्हणावं लागेल। पुढच्या टप्प्यामध्ये सोलापूर तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांच्या वतीने केली जाते। कॅमेरा पर्सन अयुब कगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।